प्रमुख गोलंदाज आलाय. घोट म्हटला तर या गोलंदाजाची दहशत आहे. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं आणि आता तो दुसरं षटक घेऊन येईल तळोजा विभागासाठी. योगेश पाटील मात्र पहिल्या षटकामध्ये 24 बनवल्यात. संघ सुस्थितीमध्ये आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर पुढचा सामना आपण जरूर पाहणार आहोत. दोन्ही संघ रेडी ना. योगेश पाटील ओव्हर नंबर 2 24 आल्यात. गणेश पारवेसाठी फटका चांगला आहे जरूर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका खेळलाय. या 4 धावेनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा दाफलकावर 28 28. विनिंग टार्गेट 45 45 करायचे आणि धावा झाल्यात 28. योगेश पाटीलच्या पहिल्या चेंडूवर आला चौकार. अजय डांगरकरनं 3 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक खेळ तो 12वर. मात्र गणेश पारवेचा आपण वैयक्तिक खेळाचा विचार केला तर 3 चौकाराच्या साह्यानं तो चांगला खेळ करतोय. आतापर्यंत आपण गणेश पारवेला पाहिलं. ओ टॅप करतोय दूर कळला जरूर आपण पाहतोय. पॉइंटकडे आणखीन एक चौकार. 4 चौकार आलेत. बघा पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं, गॅप कशी शोधायची आणि त्यांनी त्याचं गुणकौशल्य सादरीकरण केलं आणि आपल्या एक क्लासनं आपल्या या क्रिकेटनं त्यांनी पुन्हा एकदा मैदानावर लक्ष वेधून घेतोय. गणेश पारवे आतापर्यंत त्यांनी ठोकलेले वैयक्तिक 4 चौकार सलग 3. हा सुद्धा गॅप मध्ये जरूर डीप कडे फिल्डर आणि एकदा जोरदार टाळ्या. सलग 4 चेंडूवर 4 चौकार आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर 5 चौकार गणेश पारवेच्या बॅटमधून. गुड बॅटिंग, राईट स्टार्ट, योग्य सुरुवात आणि संघासाठी धमाकेदार आक्रमक सुरुवात करून देत असताना गणेश पारवे संघाची धावसंख्या धावफलकावर 36 36. जवळपास विजयाच्या समीप पोहोचलाय. 44चं टार्गेट आहे. ओ हा फटका बघा प्रॉपर कनेक्ट केलाय लॉंग स्टॉपला ऑन साइडला. सलग 5 चेंडूवर 5 चौकार. काय दमदार बॅटिंग आहे आणि पंच इशारा करते नो बॉल. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. चेंडूची उंची इथे पाहिली तर नक्कीच सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकणार का. गणेश पारवेचा खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. नेरे दुंद्रे विभाग आणि एका बाजूला तळोजा विभाग आहे आणि याच मैदानावर गणेश पारवेनं 7 चेंडूमध्ये 7 चौकार सुद्धा ठोकलेत. हा विक्रम याच्या नावावर आहे. 5 चेंडूमध्ये 5 चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर 41. टार्गेट आहे 45. गॅप मध्ये खेळतोय जरूर दूरवर क्षेत्ररक्षक रेडिया आणि इथे झाली चूक. सलग 6 चेंडूवर मिसफिल्ड आणि 6 चौकार. मॅच फिनिश. अगदी 2 षटकामध्ये हा सामना संपवलाय. नो डाऊट आणि नक्कीच गणेश पारवे ठरला मॅन ऑफ द मॅच.